इचलकरंजी मँचेस्टर सिटी म्हणून प्रसिद्ध असणारे वस्त्रनगरी शहर हे यंत्रमागधारकांचे, व्यापाऱ्यांचे, कष्टकरी कामगार आणि सामान्य माणसांचे शहर। संघर्षमय जीवन प्रवासातून उत्तुंग यश शिखराला गवसणी घालणाऱ्या वस्त्रनगरीकरांची गोष्ट। न्यू एक्सप्रेस न्यूज 24 इचलकरंजी आयडल 2022। आज गुरुपौर्णिमा, सगळीकडेच या उत्साहाचे वातावरण। मुलं गुरूंना अर्पण करण्याकरता हाती फुलं घेऊन शाळेच्या दिशेनं पावलं टाकीत जाताना आपल्याला दिसतात। अशा या वातावरणात आपल्यालाही आपल्या जुन्या पिढीतील गुरुजन आठवणारच ना। शहराला तरी ते नक्कीच आठवणार, विशेषतः मुलींना, कारण आपल्या वस्त्रनगरीत असे एक शिक्षक आहेत जे आपल्या कार्याने गुरुजन पद उजळून टाकत आहेत। ही वाक्य उच्चारताना नक्कीच डोळ्यासमोर उभी राहते ती राजवाड्यालगतची श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ही शाळा, जी मुलींच्या शिक्षणासाठी अविरतपणे कार्यरत आहे। आणि याच शाळेत आपल्या नित्य कार्याने उजळणारे क्रीडाप्रमुख शेखर शहा सर। मुलींना खेळ शिकवणे एवढेच त्यांचे नेमलेले काम, पण ते त्याही पलीकडे जाऊन काम करत असतात। कुरुक्षेत्रावरील अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने दिव्य दर्शन द्यावे त्याप्रमाणे मुलींच्या आयुष्यात ते भरून राहिलेले असतात। ज्यांनी खेळाचे डावपेच शिकवलेच, पण खऱ्या आयुष्यात जगण्याचा मार्गही दाखवला। कबड्डीची पकड जितकी घट्ट धरायला शिकवली, तितकंच आपल्या मातीशीही असणारी प्रामाणिकता घट्ट ठेवायला शिकवली। त्यांच्या मार्गदर्शनाने व्हॉलीबॉलच्या किक इतकी उंच भरारीही घेतलीच, पण येणाऱ्या सुखदुःखाला आणि अपयशाला अगदी सहजतेनं खो द्यायला त्यांनी आम्हा मुलींना भाग पाडलं। हळूहळू शिक्षकाच्या भूमिकेतूनच त्यांनी एका बापाचीही जागा घेतली। म्हणूनच काय की ते मुलींच्या चेहऱ्यावरून त्यांची सुखदुःखे जाणण्याचा आणि सोडवण्याचा अविरतपणे प्रयत्न करत असतात। त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे त्यांच्या एका इशाऱ्याच्या शिट्टीने मुली सुळो की पळो होतात। पण आपल्या पाठीशी एक खंबीर बाप आहे या भावनेने आपल्या सुखदुःखांवर आणि येणाऱ्या अडचणींवर मनमोकळेपणाने मुली त्यांच्याशी संवाद साधत असतात। कारण एक व्यासंगी शिक्षक अशी शेखर सरांची जी ओळख आहे, त्याहीपेक्षा गंगामाई शाळेमधल्या मुलींचा बाप ही ओळख जास्त प्रभावी आहे। कारण मुलगी म्हटलं की जबाबदारी आलीच, त्यामुळे मुलीचा चेहरा पाहून तिच्या जीवनात काही दुःख आहे का हे ओळखण्याचं कसबही त्यांच्याकडे। हसत खेळत क्रीडा प्रशिक्षण देतानाच खेळ आणि व्यायाम यांचं महत्त्व काय हे शेखर सर मैदानात उतरलेल्या मुलींच्या मनावर बिंबवत असतात। त्यामुळे एखाद्या खेळाडूला आलेल्या अडचणींवर मार्ग काढून त्याला यशशिखरापर्यंत पोचवणं हे शेखर सरांचं नित्यकाम, आणि हेच या शाळेचं वैशिष्ट्यही आहे। गुरु या पदाला शेखर सर सदैव पात्र आहेत। विविध विषयांवरील उत्तम मार्गदर्शक म्हणून ते शाळेच्या आणि विद्यार्थिनींच्या पार्श्वभूमीवर झळकत असतात। त्यांची वेगवेगळ्या विषयांवरची उद्बोधक भाषणे, सहशिक्षकांसोबतचा वार्तालाप, कार्यक्रमांचं नियोजन, शहरातल्या वेगवेगळ्या उपक्रमात घेतलेला सहभाग अशा कार्यक्रमात त्यांचे अवघे जीवन भरून गेलेले असते। शाळा सुटली, आम्ही बाहेर पडलो, पण जाताना संस्कारांची आणि शिस्तीची शिदोरी घेऊन बाहेर पडलो। सर 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 असा चिवचिवाट करीत होणारा चिमण्यांचा गलका त्यांच्या भोवती गंगामाईत अनुभवला। सर मारतात, रागवतात, नेहमी कडक शिस्तीचे वाटतात, त्यामुळे नेहमीच त्यांच्याबद्दल एक भीतियुक्त आदर मनामध्ये असायचा। कोणतीही स्पर्धा जिंकली की तो जिंकण्याचा आनंद एकीकडे असतो, पण शेखर सरांनी या माझ्या पोरी आहेत हे अभिमानानं म्हटल्याचा आनंद आम्हा मुलींना आकाश ठेंगणं करत असतो। कारण जेवढी मेहनत खेळाडूंनी घेतली त्यापेक्षाही जास्त मेहनत आमच्या या वस्तादानं घेतली हो। आज समाज आम्हा मुलींना गंगामाईची शान म्हणून ओळखतो, तेव्हा आमच्या उरात फक्त या क्रीडा तपस्वी बापाचा अभिमान असतो। आम्ही त्यांना बाप म्हणून मानलं असलं तरी त्यांनी आम्हा मुलींची नेहमी लक्ष्मी म्हणून सेवा केली आहे। असा गुरु होणे नाही, कारण लोखंडाचं रूपांतर परिसात करत फक्त खेळ आणि खेळाडू
या दोनच गोष्टी उरामध्ये ठेवून त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. भेटूयात शाळेचं अवघं वातावरणच बदलणारी आसीम भक्ती आणि आसीम शक्ती ज्यांच्या नावाने विहरत असतील ते क्रीडा तपस्वी श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूलचे क्रीडा प्रमुख शेखर शहा सर यांना. नमस्कार, मी एच के न्यू एक्सप्रेस न्यूज 24 प्रस्तुत इचलकरंजी ॲडॉल 2022 तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका अवलियाला भेटणार आहोत ज्यांनी इचलकरंजी नगरीतल्या असंख्य महिला खेळाडू तयार केल्या. भेटूयात श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूलचे क्रीडा प्रमुख श्री चंद्रशेखर शहा सर यांना. सर, तुमचं बालपण कसं गेलं, त्यावेळची घरची परिस्थिती नेमकी काय होती, कोणत्या पद्धतीनं इतर संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागायचं? बालपण म्हणायचं झालं तर जन्म माझा इथंच इचलकरंजीत झाला. आमच्या आईंचं माहेर हेच गाव होतं आणि आमच्या आईंना कर्नाटकात हरोगिरी या गावी लग्न करून दिलं होतं, त्यामुळे ते खेडेगाव होतं. वडिलांची परिस्थिती म्हणजे दोन काका होते आमचे. एक काका वेगळे राहत होते आणि दोन काकांच्यामध्ये आमचं एक 15-20 एकर शेत होतं. परंतु त्यावेळेला त्या कर्नाटकात पाणी नव्हतं त्यामुळं तशी घरची परिस्थिती एकदम तोरामोलाची. आमचे वडील रस्त्यावर तेल विकत बसत होते. म्हणजे पूर्वी ग्रामीण भागात बघा, पुढे एक खोबरेलचा डबा आणि एक एशिलचा डबा, त्यातनं माप घालून तुम्हाला बाटलीत नाळकं लावून वतत होते. एक माप घ्या, 2 माप घ्या, तेल असं होतं. त्यावेळी किलोवर पण लोक घेत नव्हती, अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत पप्पा आमची इथं अशी बेल्ट लावून इथं ती पिशवी, त्यात पैसे ठेवणार आणि आम्ही साईडला उभारले असणार. हे 5 पैसे 10 पैसे केव्हा तर मिळतील का, म्हणजे सुट्टीला गेल्यावर, आणि त्यातनं आपण फुटाणे किंवा एखादं चॉकलेट घ्यावं, एखादं बिस्किट घ्यावं, अशी आशा असायची. परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं आमच्या आजीनं खरं प्रेम आमच्यावर व्यक्त केलं आणि बालवाडीपासनं इचलकरंजी शहरामध्ये शिकायसाठी आणलं. आणि त्यावेळेला आमचे मामा मामी आणि आमच्या आजी त्यांच्यामुळंच इचलकरंजीत माझा उदरनिर्वाह झाला. नदी वेटला राम मंदिरला राहत होते, त्यांचे माग होते, प्रॉब्लेम होते आणि परिस्थिती चालली होती, त्यामुळे मी त्यांच्यात राहिलो. राहत असताना वाडा मोठा होता मामांचा आमच्या, ते स्वच्छता करणे पहिल्यापासून कामात मामानी सवय लावली होती, मामीनी सवय स्वच्छता करणे, लोटणे, सारवण्यापासून काम केले. जनावरं धुण्यापासून कुत्र्यांना पण ते आठवड्यात धुवून शॅम्पून धुवायचं, त्याला वाळवायचं आणि त्याला झोपवायचं, म्हणजे त्याला काय त्रास होऊ नये अशी परिस्थिती होती. आणि हे करत असताना 6 महिन्यातनं एकदा वडील भेटायला यायचे, कारण मामांच्या त्यावेळा वाहनांची वर्दळ कमी, बस नसायच्या. पप्पा आमचे हरगिरीहून मिरजेपर्यंत ट्रकनं यायचे, गुळाचे ट्रक येणारे, आणि त्यातनं येऊन पप्पा बसनं इथं यायचे आणि केव्हा तर भेटून जायचे. हा प्रवास चालू झाला. 1ली ते 4थी गंगामईमध्ये राहिलो. त्यावेळेसुद्धा जंगलची मोर खेळणे, उड्या मारणे, लंगडी खेळणे, कबड्डी खेळणे, क्रीडा महोत्सवला खेळणे, रोज प्रॅक्टिस करणे, असं सवय मुळातच होतं ते. आणि तिथनं मग 5वीला मी गोविंदरावला पहिलं ॲडमिशन घेतलं. परत मामाने मला व्यंकटरावला टाकलं, गोविंदरावला नको, आणि व्यंकटराव गोगटे सर आमच्या गल्लीतले होते त्यामुळे तिकडं पाठवलं. आणि गोगटे सर, जी कुलकर्णी सर, नारायण बेडकाळे, टी.एम. पाटील सर हे सगळे मार्गदर्शक होते. आणि तिथं 5वी ते 10वी मी शिकलो. त्यावेळेसुद्धा तिथं शाळेतसुद्धा सपोर्ट होता, खो खोमध्ये आणि कबड्डीमध्ये मी सराव करत होतो. ते शिक्षण घेत असताना आमच्या वर्गात 8वी ब पासून ते 10वी ब पर्यंत महाराष्ट्राचे प्रधान सचिव विकास खारगे साहेब, म्हणजे आमचा विकास, त्यावेळचा विकास आमच्या वर्गात होता. आणि सारखं विकास आम्हाला म्हणायचे, शेखर हे काय उड्या मारतोस बेंचवर, काय कबड्डी खेळतोस, काय दंगा करतोस, त्याच्यात 2 गणितं जादा वेळ कर, मधल्या सुट्टीत गणितं शिक, मी तुला सांगतो. मग मी त्याला चेष्टेने म्हणायचं, विकास तुझं काम ते तुझं आहे, अभ्यास कर, माझं काम खेळणे आहे. दोघांच्या पद्धतीनं आपण दोघं चांगलं काम करू. पोटे म्हणून होते, चांगली मुलं. आज विकास खारगे IAS होऊन महाराष्ट्राचे प्रधान सचिव झाले आणि ते आमच्या वर्गात होते. हे सुद्धा मला अभिमान आहे, त्या शाळेचा अभिमान आहे. त्या शाळेतसुद्धा प्रत्येक वेळेला आम्हाला वेगवेगळं चांगल्या पद्धतीने खेळासाठी ट्रीट केलं जात होतं. तालुका जिल्हा आम्ही खेळायला जात होतो. 10वीपर्यंत तिथं झाल्यावर 10वी पास झाल्यानंतर मी जरा वाणपणा करत होतो. मग 11वीला मला ASC कॉलेजला घातलं आणि तिथं मुजावर सर नावाचे क्रीडा शिक्षक आम्हाला भेटले आणि प्राचार्य DA पाटील सर भेटले. 11वी 12वीला आम्ही जिल्हा तालुका विभागपर्यंत खेळलो आणि त्यानंतर
आम्ही पुढे खेळत खेळत ASC कॉलेजवर FY SY तेव्हा तिथं झालं, DKTत राजवाड्यामध्ये BPED झालं आणि लातूरला MPED झालं. असा माझा शैक्षणिक प्रवास आहे. सर, क्रीडाप्रमुख शेखर शाह या नावासमोरचं जर मी क्रीडाप्रमुख काढलं तर त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती, नेमके शेखर शाह कसे होते? क्रीडाप्रमुख ही एक उपाधी आहे, कारण त्याच्यामुळेच आज जिल्ह्यात राज्यात माझं राष्ट्रीय स्तरावर नाव आहे. परंतु तत्पूर्वी मी खेळत असताना खेळाडू म्हणून नाव होतं की डायनॅमिकच्या माध्यमातून मुलं मुली खेळवणे आणि मी स्वतः खेळत होतो. मुलामुलींचं प्रॅक्टिस घेऊन आणि मी खेळत होतो. त्यावेळा कोणत्याही परिस्थितीचा प्रॅक्टिसला आम्हाला व्यवस्था नव्हती आणि ती व्यवस्था नसत असतानासुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कामं केली. वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींना चेंजिंग रूमसुद्धा नव्हतं. आम्ही जेव्हा पहिल्यांदा खेळत होतो तेव्हा त्यातनं खर्च परिश्रम करत आम्ही मंडळ स्थापन करून मोठेपणा मिळवला. मुलींनी खेळले, मुलांनी खेळले, नॅशनल स्तरापर्यंत गेले. परंतु तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की क्रीडा हा शब्द काढला तर मी झिरो आहे. क्रीडा आहे म्हणून मी आहे. क्रीडा आहे, मुली आहेत, मुलं आहेत म्हणून मी आहे. माझा संसार म्हणजे क्रीडा आहे. स्पोर्ट्स म्हणजे मी आहे. स्पोर्ट्सशिवाय मी राहू शकत नाही. एक 6 महिने वर्षभर मी जर ह्या खेळाडूंच्यापासून बाजूला राहिलो तर मी तुम्हाला वीक दिसेन, थकलेला दिसेन. कारण ही एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेच्या जीवावर मी आहे. मध्ये माझं मोठं ऑपरेशन झालं, कबड्डी खेळताना आघात झाला होता आणि मणक्याचं ऑपरेशन झालं. 6 महिने मी झोपून होतो. परंतु त्यानंतर ह्या मुलामुलींच्यात आल्यामुळं परत मी आहे असा पूर्वीसारखा झालो. आजसुद्धा मी मुलामुलींच्या प्रॅक्टिसला खेळू शकतो आहे. याचं कारण ह्या मुलींच्याबरोबर केलेले श्रम, पालकांचा विश्वास आणि घरातल्यांचा विश्वास, घरातले माझ्या मिसेसनं दिलेले सपोर्ट, मुलांनी दिलेले सपोर्ट, कुटुंबात दिलेले सपोर्ट, ह्यामुळे मी आज पदापर्यंत आलो आहे. क्रीडा म्हणजेच माझा जीव आणि प्राण आहे. क्रीडा काढले की मी जगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून मी म्हणतो आहे कुठल्याही माणसाने आयुष्यातून एखादा खेळ खेळावा आणि आपलं नाव आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करावं. सर, बऱ्याच जणांचं असं असतं का मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, पण त्यावेळेस तुम्ही असा कुठं चंग बांधला होतात की नाही मला खेळाडूच व्हायचं आहे, आता स्पोर्ट्स म्हणून मला करिअर करायचं आहे? तेव्हा आमच्या घरात सारखं मी लहानपणी पोलीस इन्स्पेक्टर होणार असं आमच्या मामाला म्हणत होतो. इव्हन खाकी टोपीसुद्धा मी घालून फिरत होतो. त्यामुळं खेळाकडं ओढ देऊन खेळातून करिअर करून त्यातून सिलेक्शन PSIला होईल अशी एक मला इच्छाशक्ती होती आणि मला वाटत होतं की असं होईल. कारण पहिल्यापासूनच खेळाचा आवड, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे. मध्ये मी 11 संघावरसुद्धा खो खो खेळायला जातच होतो. डायनॅमिकवर कबड्डी खेळण्याबद्दल 11 संघावर खेळलो आणि हे खेळत असताना लहानपणापासूनच असं मनात वाटत होतं की आपण चांगला खेळाडू व्हावा. खेळाडू झालो, खेळाडूतलं करिअर होईल आणि आपल्याला पुढं कुठं तर नोकरीला संधी मिळेल किंवा अन्य खेळातून नॅशनल खेळलो भविष्यात चांगलं काही तर मला दिवस बघायला मिळतील असा एक अंदाज आला. आणि त्यामुळे मी नेहमी सरावात राहिलो. बाकी सुविधा काही नाही. आत्ताची सारखे हे स्पोर्ट्सचे शूज असतील किंवा सप्लिमेंट असेल, ORS असेल, असला काय प्रकार नव्हता. चपाती, भाकरी, भाजी आणि भात याच्या व्यतिरिक्त काय खाणं नव्हतं. आताच्या जमान्यात त्याचं उलटा आहे. चांगले कोचेस आहेत, यूट्यूबवरही माहिती मिळते. परंतु मुजावर सरांच्यासारखे शिक्षक मिळाल्यामुळं त्यांनी प्रोत्साहन दिलं, असं नाही असं खेळ, तसं नाही तसं खेळ. आणि जवळजवळ कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि हँडबॉल या 4ही खेळात मी खेळत होतो. खो खोसुद्धा आवडता खेळ आहे माझा. कॉलेजकडून खेळत असताना इंटर झोनपर्यंत खो खोला खेळलो आणि तेव्हा ASC कॉलेजमध्ये इंटर झोन आम्ही प्रथम क्रमांक मिळवलो. हे करत असताना विद्यापीठाच्या निवडणुका असायच्या आणि त्या विद्यापीठाच्या निवडणुकीला मुजावर सरांनी सांगितलं की स्पोर्ट्ससाठी विद्यापीठात एक युनिट असते. जसं NCC, स्पोर्ट्स आणि UC होतं तेव्हा, युनिव्हर्सिटी चेअरमन. आणि त्या निवडणुका जोरात व्हायच्या आणि तेव्हा भूषण शाह, लक्ष्मण पवार, शशांक गोरजकर यांनी आम्हाला सांगितलं की तुझं खेळात त्याने एवढं करिअर आहे, NCCला पण जातोस आणि तुझा स्पोर्ट्सला आणि NCCला फॉर्म भरेल. तेव्हा राजकारणातली काही आवड नव्हती. पण तू शाळेतून कॉलेजला गेलो आणि कॉलेजमध्ये त्या लोकांनी मला सांगितलं आणि तेव्हा माझा फॉर्म NCCला आणि स्पोर्ट्सला सेक्रेटरी पदासाठी ठेवला. आणि त्यानंतर वरिष्ठ लेवलला त्याचं काय बोलणं झालं मला समजलं नाही.
स्पोर्ट्सचा माघार घेऊन मला NCC विभागाचा विद्यापीठचा प्रमुख केला होता. हे पण त्यातली एक प्रामुख्याने गोष्ट सांगावीशी मला वाटते. त्याबरोबर खेळत असताना हँडबॉल खेळत असताना आम्ही रोज नित्य सराव असायचा. जवळजवळ 40 मुलं आम्ही असायचो. आमच्याबरोबर मुली पण असायच्या. त्यांचा सराव वेगवेगळा असायचा आणि आमचा सराव वेगवेगळा असायचा. मुजावर सर आणि कदम सर होते, चव्हाण सर होते मधून, ते शिकवत होते. आणि हे खेळत असताना आम्हाला फार अडचणी आहेत. रोज घरातून ये जा करणे, आर्थिक काय बसला यायला जायला मिळायला नाही. मग मोडकी सायकल आमची असलेली घेऊन यायचं किंवा संजय कुठले माझा मित्र आहे त्याच्या लुणावरून आम्ही केव्हा केव्हा येत होतो किंवा बसनं जातो. बसलासुद्धा एकदा पैसे नसायचे. कंडक्टर आम्हाला विनंती करून बसमधून तसाच प्रवास करायचा. एवढं वाईट परिस्थिती होती की आज हे दिवस येतील हे मला तेव्हा वाटत नव्हतं. आणि हे दिवस आले ते फक्त खेळामुळे आले. खेळ खेळलो, विद्यापीठापर्यंत निवड झाली, TYपर्यंत वेगवेगळ्या वेळेला आजारातून माझी निवड झाली. प्रवारनगरला खेळायला गेलो विद्यापीठाकडून. तिथून ऑल इंडियाला आम्ही कलकत्त्याजवळ बर्दवान युनिव्हर्सिटीसाठी खेळायला गेलो. असा माझा प्रवास झाला. सर, अनेक महिला खेळाडू तुम्ही तयार केला, पण मुलींना घडवत असताना नेमके काय काय चॅलेंजेस तुमच्यासमोर आले? आता पहिल्यांदा मी जेव्हा नोकरीला लागायच्या अगोदर या ठिकाणी डायनॅमिक्स क्लबचा क्लब चालवतो होतो आणि स्वतः खेळत होतो. आणि आमच्याकडून मुली खेळत होत्या, त्यामुळे गावात मुलीचा क्लब नव्हता. क्लब आम्ही आमच्या कॉलेजच्या मुलींनी चालू केला. आणि त्यामध्ये मुलीला खेळणं फार अवघड आहे. कारण मुलींच्या पालकांचा विश्वास, मुलींनी वेळेवर संध्याकाळी येणे, संध्याकाळी जाणे, त्यांचे कपडे, त्यांचा पेहरावा आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा ह्या अजिबात इचलकरंजीमध्ये उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेला आम्ही डायनॅमिकवर प्रॅक्टिस करत होतो संध्याकाळी. तर मुलींना चेंजिंग रूम नव्हतं. तर पाठीमाग 8 नंबर शाळा आहे, तिथं मुली चेंजिंग करून येत होत्या आणि आम्ही तिथं मैदानात सराव घेत होतो. मुलींना खेळायला जर मंडळाची टीम घेऊन जायची झाली बाहेर तर पैशाची चणचण असायची. त्याशिवाय पैशाची चणचण, तेव्हा गाड्यांची सुद्धा एवढी व्यवस्था नव्हती. बसनं जाणे, बसनं येणे. मंडळावरती 1-2 मुलांच्या रिक्षा होत्या आमच्या. त्या रिक्षातून सुद्धा आम्ही एकदा मुलींना नेतो. म्हणजे का कन्व्हिनियंट नव्हतं मुलींना प्रवास करणं, मुलींना त्यांना संरक्षणातून नेणं आणि आणणं, त्यांना वेळेत पोचवणं फार अवघड होतं. आणि त्या मुली कसं आहे, इथं प्रॅक्टिस हा सकाळी येऊन कॉलेज करून आले की सगळे प्रॅक्टिस करून त्या घरी जात होते. परंतु ज्यावेळेला त्यांचं सिलेक्शन व्हायचं जिल्ह्याला किंवा विद्यापीठाला तर तिथं जवळजवळ 10-10 दिवस कॅम्प असायचे. आणि तिथनं पुढं विद्यापीठाला खेळायला गेलं तर पहिला वेळ घेऊन आणि मग ऑल इंडिया. जवळजवळ एक मुलगी जर त्यातून सक्सेस होत पुढं गेली तर महिना 1.5 महिने ती येत नव्हती. आणि ती येत नव्हती त्यामुळं त्या मुलींना शिकवणं आणि त्यांना खेळायला येऊन परत घरात सुखरूप आणणं ही मोठी जबाबदारी होती. ते पालकांची अटॅचमेंट, त्या मुलींची अटॅचमेंट, म्हणजे भाऊ बहीण असताना आम्ही किंवा वडिलांच्या नात्यानं मी त्या मुलींच्यावर वागत होतो. आणि त्यामुळे घरातल्यांचा विश्वास आमच्यावर चांगला होता. आणि त्यामुळं प्रत्येक मुलगी संध्याकाळी आली की घरापर्यंत पोचवण्यात आम्ही लक्ष ठेवून किंवा लांबच्या मुली असल्या तर आम्ही सायकल घेऊन त्यांच्या पाठीमागून पोचवायला जात होतो. हे सगळं करत असताना मुलींना खेळवणं हे फार अवघड काम आहे. कारण वातावरण आत्ता त्याच्याविषयी वेगळं आहे. पूर्वी एवढं काय वातावरण बाद नव्हतं. मुलींच्याबद्दल रिस्पेक्ट असायचा, मुली चांगल्या असायच्या, चांगल्या घराण्यातल्या असायच्या. किंवा TV, मोबाईल किंवा इंटरनेट असा काही जमाना नव्हता. मग पेपर वाचणे, रेडिओ ऐकणे किंवा ती एरेल लावून TV बघणे. त्यावेळेला काही जादा चॅनल नव्हते, दूरदर्शनचे चॅनल वगैरे नेमके चॅनल होते. पण बाकी काय मुलींना माहिती नव्हतं. अभ्यास, खेळ आणि इतर ॲक्टिव्हिटी त्यांच्या काय असल्या तर त्या मुली करत होत्या. परंतु मुलींचं करत असताना मला बरेच वेळा वाईट अनुभव आला की रस्त्यात जाताना गाडी पंक्चर होऊ नये, त्या मुलीच्या जवळ थांबणे, संध्या येताना गाडी बस वेळेत मिळणार नाही. मग रात्री 11ला आली की प्रत्येकाच्या घरात तिथं कुठला जवळचा लँडलाईन आहे काय बघून किंवा ST स्टँडमधून लँडलाईनमधून फोन करून पालकाला बोलून घेणे किंवा चालत जाऊन आम्ही त्यांच्या घरापर्यंत सोडणे आणि मग रात्री आम्ही घरात आले. फार खडतर परिश्रम करायला लागले. आणि मुलींचं मंडळ चालवणं किंवा मुलींचा सराव घेणं फार अवघड आहे. तरी पण मुलींच्या पालकांच्या मुलं आणि मुलींचा विश्वासार्हता त्या सगळ्या खेळात मुलींनी केलेलं काम बघून पालकांनी सुद्धा विश्वास ठेवला. आणि जवळजवळ नॅशनलला आत्तापर्यंत
250 ते 300 मुली नॅशनल खेळल्या, 250 ते 300. आणि त्याचबरोबर आमचे मित्र रमेश बेंडेगिरी आणि संभाजी पाटील सर यांच्या सहकार्यामुळं, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं या ठिकाणी थायलंड देशाची टीम आली. आणि तेव्हा मॅट नव्हतं आमच्याकडे. मॅट अहमदनगरवरून आम्ही आणलं. मॅट कोल्हापूरला पण एक सामना झाला आणि इचलकरंजीत एक सामना झाला. आणि त्यावेळेला डायनेमिकवरून मी त्या मुलींची स्पर्धा घेतली. थायलंड देशाचा संघ होता आणि त्याबरोबर माझ्या इचलकरंजीतल्या 12 मुली खेळल्या. एक मला लई मोठा अभिमान आहे. म्हणजे मोठा पुरस्कार मिळवण्यापेक्षा जो आनंद त्या दिवशीचा असेल, तर त्या दिवशी थायलंड देशाच्याबरोबर माझ्या मुली खेळल्या. सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली, म्हणजे गरिबांच्या, म्हणजे हमाली करत होते वडील, कोणाचे वडील कापड दुकानात कामाला होते, कोणाचं सायकल दुकान होतं. हे वेगवेगळ्या अशा सर्वसामान्य, म्हणजे श्रीमंतांच्या आणि पैसेवाल्यांच्या मुली नव्हत्या, तरी पण संघर्ष करत आम्ही. मग आबा जोशींनी सुद्धा आम्हाला त्याला कडके काका आणि आबा जोशींनी मदत केली आणि आमचं मंडळ चांगलं नावास्वरूपाला आलं. मंडळाचे आमचे संजय कुलकर्णी नेहमी सहकार्य केलं आणि सुनील पाटलांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आणि त्यामुळं आज ह्या स्थितीला आलो आहे. हे करत असताना थायलंड देशाबरोबर मॅटवर खेळायला मिळालं. बीच कबड्डीमध्ये चिपळूणला जाऊन खेळायला मिळालं. आणि तेव्हा प्रत्येकाने स्पॉन्सरशिप, मग आवडींच्यातले असेल, जनता बँकेत असेल, वेगवेगळ्या संस्थांनी, म्हणजे वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या घटकांनी, सगळ्या समाजातल्या लोकांनी उचलून धरलं. हे असं पक्ष किंवा राजकीय कोणाचं भलंही नसताना आम्ही ह्या ठिकाणी हे केलं. 1993ला तुम्ही शाळेमध्ये जॉईन झालात, तेव्हाची परिस्थिती काय होती? कशा पद्धतीनं हा प्रवास पुढे चालू राहिला? 1993ला मी आलो, 93-94 त्यावेळेला मी कॉलेजकडे जॉईन झालो. आणि कॉलेजकडे जॉईन झाल्यानंतर जरा खेळाकडे म्हणजे असं एवढं म्हणावं असा कल नव्हता. एक हँडबॉल आणि खो खो मधनं मुली खेळायच्या. समोर तिथं ग्राउंड होतं, ही बिल्डिंग टिकिटीची नव्हती आणि तिथं मोठं ग्राउंड होतं आणि हे एक ग्राउंड होतं. मग त्यानंतर जिमखाना नव्हता. मग आल्यावर सुरुवातीला ड्रेस बदलले, मुलींचे शॉर्ट ड्रेस होते ते मोठे केले, लॉंग केले. त्यानंतर या भागामध्ये जेवढ्या चांगल्या मुली असतील, वेचक मुली, त्यांना आपण ट्रेनिंग चालू केलं मंडळावर. आणि शाळेत ज्या मुली ॲडमिशन घेतील त्या मुलींना चांगल्या पद्धतीनं 2 टाईम ट्रेनिंग देऊन त्या स्टेट, राज्य, नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कशा भाग घेतील यासाठी प्रयत्न चालू केला. पहिले थोडे वर्ष त्रास झाला, कारण मी पण नौका होतो मुलींच्या शाळेत. 2500 मुली होत्या आणि 2500 मुलीमधल्या 12-14 मुली निवडायच्या, त्यांचा सराव घेणे, त्यांना खेळवणे, ह्या गोष्टी फार अवघड होत्या. पालकांचा विश्वास, पालकांनी ती खेळायला 10-10 दिवस, 8-8 दिवस मुलींना सोडायला पाहिजे. सुविधा कमी, मोबाईल नव्हता, वाहनांची संख्या नव्हती. माझ्याकडे एक मोडकी स्कूटर होती आणि त्यावरनं मी येणार. त्या मोडक्या स्कूटरवरनं मग हेरलेला जा, किनीला जा, तारदाळा जा आणि तिथं तालुक्याच्या स्पर्धा व्हायच्या. मग जिल्ह्याला जायचं. मग तेव्हा बसमधनं कन्सेशन काढायचं. कन्सेशन काढायला आदल्या दिवशी नंबरात उभं राहायचं. एका बसमध्ये एकच कन्सेशनची टीम असायची. असं करून मुलींना न्यायचं. परत तिथं कोल्हापूरच्या स्टँडवरनं जिथं स्पर्धा असतील तिथं मुलींना न्यायचं आणि खेळून परफॉर्म घेऊन आणायचं. फार अवघड होतं. परंतु मुलींचे पालक, आमचे संस्थेचे विश्वस्त आधारस्तंभ हरीश बोरा तेव्हा विश्वस्त होते. त्यानंतर ते चेअरमन झाले कैलासवासी हरीश बोरा. आमच्या मुख्याध्यापिका, त्या आजपर्यंत 8-10 मुख्याध्यापिका होऊन गेल्या मी असतापासून. आणि माणगावकर मॅडमच्यापासून ते आत्तापर्यंत गोंडकर मॅडमच्यापर्यंत प्रत्येक मुख्याध्यापिकांनी खेळासाठी आम्हाला सपोर्ट केला. माझा स्टाफसुद्धा सपोर्ट करत होता. संस्थेचे सेक्रेटरी वडिंगे साहेब असतील, मदनलाल बोरा, हरीश बोरा, स्कूल कमिटी चेअरमन निमनकर साहेब, हे सर्व मदत करत होते. हे मुलींना काय लागलं किंवा काय झालं, एखादी जखमी झाली तर तिलासुद्धा शिक्षकांनी पट्टी काढून दिली. स्वाती मोरे नावाची मुलगी आहे, कांबेरीला मी राज्यस्तरीय स्पर्धा खेळत असताना तिचा पाय फिरला आणि जवळजवळ 25,000 रुपये खर्च होता. आम्ही जवळजवळ 18,000 ते 19,000 रुपये शिक्षकांनी मी स्वतः गोळा करून देऊन त्या मुलगीला चांगलं केलं. आज ती शिक्षिका म्हणून जयसिंगपूरला आहे. याचा सार्थ अभिमान आहे की प्रत्येक मुलगीला आमच्या शिक्षकांचं, आमचं आणि प्रत्येक मुलगीचं कॉन्ट्रिब्युशन हे प्रत्येक शाळेतला घटक प्रत्येक ठिकाणी असतो आहे. म्हणून आज ही शाळा नावावर रूपाला आल्या. गंगामयी म्हणजे आज खेळ आणि त्याशिवाय शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता दोन्हीसुद्धा गोष्टी यांचा मिलाप घडवून आणायला सगळी मॅनेजमेंट असेल, स्टाफ असेल आणि आमच्या मुली असतील आणि त्यांचे पालक असतील, शिक्षकेतर कर्मचारी
सगळ्यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे हे परफेक्शन झालं आहे. आणि आज एकदम मोठ्या उंच शिखरावर गंगामाई आमची गेले याचा सार्थ अभिमान मला आहे. आज 250 ते 300 मुली राष्ट्रीय स्तरापर्यंत गेल्यात, 6-7 मुली इंटरनॅशनल खेळल्यात आणि त्याशिवाय थायलंड आणि नेपाळ या 2 देशाबरोबर आपल्या प्रशालेतील मुली आणि ज्युनियर कॉलेजच्या मुली प्रदर्शनी सामने कबड्डीचे खेळलेत. हा एक अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या पाठीमागचं रहस्य गंगामाई माई साहेबांचं नाव आहे. ज्यांनी ही संस्था चालू केली, ज्यांनी हे राज्यपती असणारे इचलकरंजी शहरातील अधिपती असणारे त्यांनी ही मुलींची शाळा चालू केली. तिथं पागा बिल्डिंग होती, परंतु नंतर ही चांगली मोठी अद्ययावत बिल्डिंग झाली आणि मुलींना चांगला आनंद तो खेळाचा असेल, शैक्षणिक असेल, चित्रकला असेल, गायन असेल, सगळ्या गोष्टींचा आमच्या शाळेत मिळायला लागला. आणि त्यातून क्रीडा क्षेत्रालासुद्धा आम्हाला भरभराटी मिळाली. मागच्या वर्षी जवळजवळ 22 मुली नॅशनल खेळल्यात खो खोमध्ये आणि कबड्डीला 2 मुली स्टेटला खेळल्या, 1 मुलगी ज्युनियरला खेळली. हा सगळा सार्थ अभिमान आहे. आणि ह्याही पुढच्या काळात 2 वर्षात अजून जास्त काम चांगलं होईल आणि मुली जास्त चांगल्या खेळतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर एक असं समीकरण तयार झालं आहे की गंगामाई म्हणजे शेखर सर आणि शेखर सर म्हणजे गंगामाई. हा जो पालकांचा विश्वास आहे हा साध्य होण्यामागचं कारण नेमकं काय? नाही, असं काही नाही की शेखर शाळा म्हणजे गंगामाई आणि गंगामाई म्हणजे शेखर शाळा. फक्त कसं आहे, मी वाहून घेतलं. मी घरादाराला वेळ दिल्यापेक्षा मी माझ्या मुलींच्यासाठी वेळ देतो आहे. सकाळी 9-9:30ला आलो की संध्याकाळी 7-7:30पर्यंत मुली प्रॅक्टिस करून घरात जाऊपर्यंत त्यांच्या पाठीमागे असतो. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात हे घरातील व्यक्ती जेवढी विचारपूस करणार नाही त्याच्याविषयी जास्त मी इन्व्हॉल्व होऊन करतो आहे. का तर आम्ही जेव्हा शाळेला होतो, गरिबी परिस्थिती होती, त्यावेळेला काय अडचण होती आणि काय प्रॉब्लेम्स होते हे आम्हाला चांगलं माहीत आहे. तेव्हा प्रत्येक मुलगीला ट्रीट करणे हा आमचा एक छंद झाला आहे. किंवा एक तिच्याबद्दल योजना चांगली करून तिला चांगलं फ्लॅश कसं करता येईल. गरिबाची मुलगी एखादी नॅशनल खेळली तो सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि त्यामुळं आणि प्रत्येक गोष्टीला शिस्त महत्त्वाची आहे. आणि त्या शिस्तप्रियतेमुळे आमच्यातला स्टाफ माझ्याबरोबर असणारा माझ्या क्रीडा शिक्षणाचा स्टाफसुद्धा आहे, मॅडम पण आहेत. शिस्तप्रियता आणि कडकपणा म्हणजे गेटमधून आत एकदा मुलगी आली की 5:30 शिवाय बाहेर नाही, कॉलेजला 7:30ला आत आली की 11:30 शिवाय नाही बाहेर. वेगळं काही काम असेल किंवा काय असेल, आई वडील आले तरच त्यांना आम्ही बाहेर सोडतो. म्हणजे एवढं कडक ठेवतो. एक वेळा पालकांचा रोजसुद्धा येऊ शकतो आहे की आमचा भाऊ आला आहे, आमची आजी आली आहे, पण तो आम्हाला ते ओळखत नसतात. त्यामुळं आम्ही प्रशासनानं शाळेनं आम्ही सगळ्यांनी ते कडक नियम केलेत. आणि शाळेच्या बाहेरसुद्धा जेव्हा मुली जातील त्यावेळेलासुद्धा ती मुलगी आमची आहे म्हणून आम्ही काम करतो आहे. नाही तर शाळेच्या गेटच्या बाहेर गेले आणि कुठला प्रसंग घडला, पडली लागली तर आम्ही पळत जाऊन तिला हॉस्पिटलायझेशन करणे, त्यांच्या घरातल्यांना बोलून घेणे आणि तिच्यात अभ्यास देणे. परीक्षेच्या वेळा आली, वेळ झाला, 12वीची परीक्षा दहावी, तर आम्ही एक वेळा चुकून त्यांचं टाईम टेबल चेंज असतं आहे वेगवेगळ्या विषयाचं, तर घरला जाऊन आम्ही एक वेळा मुलींना बोलवणं. मग हे सगळं केल्यामुळं पालक आमच्यावर विश्वासार्हता पालकांची आमच्याकडे आहे. आमची मॅनेजमेंट असेल आणि आमची सगळी मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, प्रत्येक जीव तोडून त्या मुलींच्यासाठी काम करतो आहे. म्हणून शाळा आणि आम्ही असं समीकरण. राजाराम ग्राउंडवर सुरू असणारं जे काही MCCचं सादरीकरण आहे ते नेहमीच अफलातून असतं. त्याच्यामागचे जे कठोर परिश्रम आहेत ते कशा पद्धतीने घेतले जातात? तर ते 26 जानेवारीच्या वेळाचं नुसतं म्हणजे प्रॅक्टिस आम्ही घेत नाही मुलींचं. वर्षभर ते MCCचे तास असतात, आठवड्यातून 4 तास असतात त्यांचे, शनिवारी 2 आणि इतर दिवशी 2 असतात. तर त्या मुलींना 8वीपासून 9वीपर्यंत 2 वर्ष MCC आहे, 96पासून चालू झाले. आणि याच्यासाठी ड्रेस वगैरे आम्ही स्वतः शाळेचे शिवून घेतलेत. पूर्वी शासनाचे आले ते 96 ते सगळे खराब झाले. परंतु हे MCCचे तास चालू होत करताना ह्या मुलींना काहीही माहीत नसते. म्हणजे परेड करणे किंवा ते चलदा करून व्यवस्थित सॅल्यूट मारणे, ज्या त्या वेळेला टर्न करून त्या ठिकाणी त्यांना मानवंदना देणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टी काही एक दिवसात होत नसतात. ह्यासाठी माझ्या मुलींचे परिश्रम शाळेतल्या फार कठोर असतात. जवळजवळ मला वाटतं आहे ह्या पहिल्यापासून आम्ही शिकवत असतो. परंतु ज्यावेळा दिवाळी होती आणि दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर त्याच्या लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आम्ही हे 26 जानेवारीची तयारी करायला चालू करतो. आणि जवळजवळ 26 जानेवारीच्या अगोदर 20 तारखेपर्यंत त्या मुलींची तयारी करून घेतली जाते. आणि त्या तयारीच्या एवढा त्रास होतो की मुलींचे अंदाजे 1-1 किलो आणि अर्धा किलोच्या वर वजन उतरते. कारण
प्रॅक्टिस आणि परफेक्शन. कारण रायम ग्राउंडवर येणारी NCCची मुलं, येणाऱ्या प्रत्येक शाळेतली MCCची मुलं, त्याच्यात आपलं चांगलं कसं होईल ह्यासाठी आमचा प्रयत्न असतो आहे. आणि त्यासाठी मुलींचा सातत्यानं सराव, मग शाळा, परत त्यांच्या ट्यूशन, सुट्टी, ह्यातनं त्यांना त्या रुटीनला आणायचं. फार कडतर परिश्रम असतात, पण मुलींना फार इंटरेस्ट असतो याच्यात. आणि वर्गामध्ये आम्ही 21 मुलींचा ट्रूप निवडतो आहे. पहिल्यांदा जवळ 50-60 मुली असतात आणि त्यातल्या 21 वरून आणतो. जेव्हा 21 होतात तेव्हा पालकांचे फोन, त्यांच्या आयांचे फोन की आमच्या मुलगीला रायम ग्राउंडवरच्या प्रॅक्टिसला किंवा त्या संचलनाला आमच्या मुलगीला घ्या. पण तो आम्हाला लिमिटेशन असते की 21च मुलं त्यामध्ये प्रॅक्टिस घेऊ शकतात आणि त्यामध्ये सरावाला जाऊन नंतर तिथं ड्रिल करू शकतात. आणि हे करत असताना 1 सेंटीमीटर आणि इंचात आम्ही त्यांचा बारकावे बघून त्या अँगलमध्ये त्या मुलींना शिकवलं जातं आहे. 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस होतं आहे. आणि प्रॅक्टिस होत असताना काही मुलांना जखमी झालेले असतात, काही मुलांना आजारी असतात, तरी पण त्या मुली न डगमगता सगळ्या गोष्टी विसरून ते MCCच्या फ्लोमध्ये असतात. एक किस्सा सांगायचा झाला तर आज गौरी चव्हाणचं एक नाव घेईन मी. गौरी चव्हाण इथे MCCला होते, तर तिला मी 3 वेळा केस कापायला लावली. 3 वेळा म्हणजे बॉयकट तिथं टोपी घातल्यावर कसं दिसावं त्याच्यासाठी 3 वेळा केस कापायला लावली. आणि जरा हात चुकत होता तर तिला मी 2-3दा पनिशमेंट दिली ती. आज ती मुलगी लेफ्टनंट आहे. ज्या मुलगीला परफेक्शन नव्हतं त्या मुलगीला परफेक्शन मी 8वी-9वीत केलं. त्यावेळेला त्या पोरगीनं परफॉर्मन्स चांगला दिला आणि आज लेफ्टनंट. म्हणजे हा अभिमान आहे, हा गंगामाईचा अभिमान आहे आणि ही गंगामाईची शान आहे. अशा कितीतरी मुली आहेत. सीमा केसरे नावाची मुलगी होती, तिलासुद्धा त्रास इतका झाला, ग्रुप लिडर केलं तर आज एअर होस्टेस आहे ती इंडिगो कंपनीत. म्हणजे हे MCCची शिस्त, शाळेतील शिस्त आणि त्यांनी केलेले कष्ट, ह्या सगळ्या परफेक्शनमुळं आज गंगामाईची शान विमानातसुद्धा आहे आणि मिलिटरीतसुद्धा आहे, पोलीस खात्यात आहे. याचा सार्थ अभिमान मला आहे. खेळाडू या शब्दाची व्याख्या तुमच्या शब्दामध्ये काय आहे? एक चांगला उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी कुठले कुठले गुण त्याच्यामध्ये अवगत असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता काय झालं, खेळाडू म्हणजे लोकांचा समज झाला आहे, त्याला एक चांगला ट्रेनर पाहिजे, चांगलं खाणं पाहिजे, त्यानंतर सप्लिमेंट, इतर गोष्टी आता यूट्यूबवर बघून करणे. पूर्वीच्या काळात काय हे नव्हतं. तंत्रशुद्ध शिकवायला पाहिजे, ह्या गोष्टीशी मी सहमत आहे. परंतु पूर्वी काय असं यूट्यूब नव्हते किंवा NIS नव्हतं. आताचा पुढचा जमाना आहे. NIS ट्रेनिंग केलेले लोक किंवा तंत्रशुद्ध असलेले खेळातले शिक्षक किंवा क्रीडा प्रशिक्षक असा हे गरजेचं आहे. परंतु प्रत्येक क्रीडा शिक्षक हा वेगवेगळ्या खेळातून खेळून आले असतो, क्वचितच खेळाडू नसतो. मग त्यात ज्यात मास्टरी असते त्या क्रीडा शिक्षकाने किंवा त्या खेळाडूने मुलांना तंत्रशुद्ध शिकवण्यासाठी रोजचा आहार हा पहिला महत्त्वाचा आहे. आहार, त्याच्या सवयी, त्याचं वागणं, त्याचा दिनक्रम हे बघून त्याला त्या पद्धतीने स्पेसिफिक ट्रेनिंग दिलं पाहिजे. दिवसभर त्याची शाळा किती वेळ, त्यानंतर व्यायाम आपण करायला लावलो किंवा एखाद्या खेळाचा सराव करायला लावलो तर त्याला त्या पद्धतीने रेस्ट पण पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करत आलो. वेगवेगळी साधनं, आता पूर्वी साधनं नव्हती, आता प्रत्येक ठिकाणी व्यायामशाळा आली, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चांगले कोच आले, तंत्रशुद्ध मार्गदर्शन करू शकतात. किंवा तुम्ही यूट्यूब चॅनलवरून वेगवेगळ्या खेळाचं ट्रेनिंग किंवा त्याचे स्किलमधले बारकावे, व्यायामशाळेची स्किल, त्याचे बारकावे हे सगळं यूट्यूबवर समजते, तुमच्या प्रशिक्षकांच्याकडे समजते. ह्या गोष्टीचा एकंदरीत एका ठिकाणी आणून त्याचं परफेक्शन जो खेळाडू करेल आणि त्यातून तो जर पुढची मार्गक्रमण करायला आला तर तो चांगला खेळाडू होईल. त्याचं उठलो आहे, मी रोज 20 किलोमीटर रनिंग करतो, त्याला अर्थ नाही. तर 20 किलोमीटर रनिंग कशासाठी आपण करणार आहे? पुढं आपले एम काय आहे की बाबा लॉंग डिस्टन्सला पळणार आहे काय शॉर्ट डिस्टन्सला पळणार आहे. त्या पद्धतीनं तिथल्या प्रशिक्षकाकडे जाऊन रोजचं वेट ट्रेनिंग असेल, खाण्याचा प्रोग्राम असेल, पावसाळ्यातलं काय करायचं, हिवाळ्यात काय करायचं, उन्हाळ्यात काय करायचं, आणि जेव्हा प्रत्यक्ष स्पर्धा असतात त्यावेळेला काय वर्कआउट करायचं, हे सगळा आराखडा त्यानं तयार करायला पाहिजे. वर्षभराचं नियोजन करायला पाहिजे, तर तो चांगला खेळाडू होऊ शकतो. उठलो सुटलो आणि मी नुसतं खेळलो आहे
मी 3 तास सकाळी कबड्डी खेळलो, 2 तास व्यायामशाळेत गेलो, तर ते नाही आहे. तर ज्या वेळेला ज्या सीझनला जे करायला पाहिजे, पावसाळ्यात काय करायला पाहिजे, तर आपली बॉडी तयारी कवरी करायला पाहिजे. त्यावेळेला आपला सीझन ऑफ असतो. कबड्डीच्या स्पर्धा नसतात किंवा खो खोच्या स्पर्धा नसतात. त्यावेळेला व्यायाम करून त्यांना धष्टपुष्ट होऊन आपली एनर्जी वाढवली पाहिजे, सेम मसल पॉवर वाढवलं पाहिजे. आणि ज्यावेळेला प्रत्येक स्पर्धा चालू होते त्यावेळेला त्यांनी वेगवेगळे ट्रेनिंग, वेगवेगळे स्किल घेऊन मग स्पर्धेत उतरायला पाहिजे. तर त्याचा परफॉर्मन्स हा चांगला येतो आहे. आणि चांगला येऊन मग तालुक्यापासून ते राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत त्याची निवड होऊ शकते. जाता येईल. नेहमी उठल्यापासून ही ट्युशन, शाळा आणि इतर त्यांच्या ॲक्टिव्हिटी ह्यातून त्यांना शरीराचं स्वतःचं काम, शरीरासाठी वेळ देता येत नाही. आरोग्य आपलं चांगलं ठेवायसाठी वेळ देता येत नाही. त्याचबरोबर त्यांचं खाणं आहे. खाणं आणि आरोग्य हे जर कॉम्बिनेशन व्यवस्थित ठेवायचं झालं तर पालक हे केंद्रबिंदू आहेत. पालकांनी ती व्यवस्थित करायला पाहिजे. तर पालकांनी जर त्यांना चांगलं खाऊ पिऊ दिलं, घरात चपाती असेल, त्याच्याबरोबर तूप साखर असेल, सफरचंद असेल, भिजवलेले मोड कडधान्य असतील, हे खायला प्रवृत्त करायला पाहिजे. नाही उठायचे 1 10 रुपये द्यायचं, ते लेस कुरकुरे घ्या, हा जमाना आहे. आणि पालकांच्यात प्रबोध होणं गरजेचं आहे. भविष्यात आम्ही ते प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक शाळेत त्याच्यासाठी एक शिबिर घेणार आहे. माता आणि वडील या दोघांना हे समजून कसं सांगता येईल की मुलं दिवसभरात अर्धा तास व्यायाम का करावा याचं महत्त्व आम्ही पटवून देणार आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं ते आयोजन करण्याचं नियोजन चालू आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना उदाहरणार्थ ग्राउंडवर MCCच्या तासाला किंवा SCCच्या तासाला किंवा मासपेटीला उभा केलं तर काही मुलींना 2 ते 3 मिनटात चक्कर येते. हे दुर्दैव आहे. आणि हे जर बंद व्हायचं झालं तर मुलींनी मैदानावर यायला पाहिजे, मुलांनी मैदानावर यायला पाहिजे. आता कित्येक मुलींना शुगरचा त्रास चालू आहे, BPचा त्रास चालू आहे, लहान लहान मुलांना इन्शुलिन पण चालू आहे. असं म्हणजे ठराविक आहे, सगळ्यांना नाही असेल सगळं. परंतु हे का होतं आहे, आहारावर परिणाम आणि व्यायामावर परिणाम, झोपण्यावर परिणाम. हे रोजचा नित्यक्रम आहे तो व्यवस्थित ठेवायचा झाला तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण काय खावं, काय करावं, काय व्यायाम करावा, कुठल्या गोष्टीला भर द्यावा, व्यायामाबरोबर अभ्यास किती वेळ करावा, आपला आवडता छंद किती वेळ करावा, ह्या गोष्टी केल्या तर मुलं मुली सदृढ होतील. एक भारतातील नागरिक हे सदृढ दिसतील. सर, अनेक सामाजिक कार्य देखील तुम्ही केली आहेत. युवा काँग्रेसचे अध्यक्ष देखील तुम्ही राहिला आहात. तो अनुभव कसा होता? मी डायव्हिंग स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळत होतो. खेळत असताना आमच्या घरात मामा थोडेफार राजकारणात काम करत होते. आणि असंच बोलत एकदा आवडे दादांच्याकडं काही विषय चालले होते काँग्रेस कमिटीत. आणि मी भूषण शाह लक्ष्मण पवारांच्याबरोबर गेलो होतो. आणि त्यावेळेला त्यांनी नवीन युवा काँग्रेसचं अध्यक्ष नेमायचं आयोजन केलं होतं. आणि 2-3 दिवसानं त्यांनी सिलेक्शन करून माझं नाव डिक्लेअर केलं. आणि तेव्हापासून जरा खेळ प्लस राजकारण असं काम चालू झालं माझं. आणि हे करत असताना प्रकाश आवडे असतील, राहुल आवडे असतील, हे सगळेजण मी काम करायला लागलो. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेसचं काम केलं. तेव्हा अण्णा मिनिस्टर होते. आणि प्रत्येक वेळा वेळोवेळी सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मग ते आपल्या मतिमंदशाहीत काही साहित्य वाटायचं असेल किंवा वृक्षारोपण असेल, स्वच्छता असेल किंवा अन्य संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांच्याबरोबर रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम आम्ही पार पाडले. गरीब लोकांना वह्या देणे, विद्यार्थ्यांना वह्या देऊन त्यांना प्रोत्साहित करणे, खेळाडूंना मदत करणे, प्रकाश आवडे क्रीडा अकादमीच्या माध्यमातून ते पण काम चालू केलं. हे सगळं करत असताना दादांची प्रेरणा आणि अण्णांची साथ होती आणि मदनलाल बोरांचा आशीर्वाद होता. या 3 सगळ्यांच्या गोष्टीमुळे मी आज हे घडवू शकलो. आणि हे घडत असताना सामाजिक कामातसुद्धा मला इंटरेस्ट आला. मग वेगवेगळ्या ठिकाणी मग साहित्य असेल किंवा काही अडचणीचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, बसचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी मी नेहमी अग्रेसिव्ह होतो. आणि हे करत करत मला नंतर माननीय अण्णांनी नगरसेवकाची सुद्धा एक जागा नगरपालिकेत होती आणि मला नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून पण पाठवलं. आणि त्यानंतर जे सर्वसामान्य घरातील साधा विद्यार्थ्यापासून एक गावाचा, या मोठ्या नगरीचा, मँचेस्टर नगरीचा नगरसेवकसुद्धा होण्याचा मान मला ह्या युवा काँग्रेसच्या माध्यमातून मिळाला. आणि लोकांची सोय, लोकांच्या अडचणी नेहमी आजपर्यंत करत आलो, याही पुढं काळात करीन. आणि खेळासाठी तर मी नेहमी असणार. पहिला खेळ आणि नंतर समाजकार्य अशी माझी आता व्याख्या झाली आहे.
5वीपासून या शाळेत आले. मी 5वीपासून कबड्डी खेळते. शाह सर चांगलं खूप शिकवतात आणि शाह सर खूप चांगलं शिकवतात आणि खेळताना आम्हाला खूप मजा येते आणि शाह सर खूप लाड करतात, चांगलं शिकवतात. मी खेळायला चालू केले तर तेव्हा आलो तेव्हा सरांची खूप भीती होती की सर ओरडतात, कसं जायचं, काय करायचं. त्यामुळं असंच करत करत कबड्डी खेळायला चालू केलं. सरांनी म्हणजे स्वतः सर ग्राउंडवर येऊन आमची प्रॅक्टिस घ्यायचे, रोज नवीन स्किल शिकवायचे. परत जे काय चुकायला लागलं तर तिथे येऊन हात धरून आम्हाला सांगायचे की इथं असं चुकताय, तुम्ही असं करू नका, असं करा म्हणून. जसं जसं सरांनी आम्हाला सांगत गेले तसं तसं आमचा खेळायचा कॉन्फिडन्स आणि जे धाडस होतं ते वाढत गेलं आमचं. आणि बाहेर असं स्पर्धेला आम्ही जेव्हा खेळायला वगैरे जायचो तेव्हा सर आम्हाला जे पुढचं जे हे केलं, मॅचेसला गेल्यावर पुढचं जे व्हॅल्युएशन असायचं ना ते सर आम्हाला मॅचच्या आधीच सांगायचे, एवढा रेड येतात, एवढं तुम्हाला असं पॉईंट करायला पाहिजेत, इथून असं रेडला असं जावा, असं मारा, इकडून बाहेर पडा, असं वगैरे सर सांगायचे. जिथं आम्हाला काही कमी पडून दिलेलं नाही अजूनपर्यंत सरांनी. आणि एवढंही समजावून सांगितले की तुम्हाला काही मिळत नसलं तर मला सांगा की मी तुम्हाला ते आणून देईन. असं म्हणजे खेळासाठी त्यांनी आम्हाला कधीच असं कशासाठी नाही म्हणलेलं नाही आहे, अजूनपर्यंत त्यांनी अशी साथ दिलेली आहे आम्हाला. सर, स्पर्धा म्हटले की अपयश असतं, यश असतंच. पण बऱ्याचदा असं होतं की समजा एखादी स्पर्धा हरली गेली तर खेळाडूंचं मानसिक खच्चीकरण देखील होण्याचा प्रकार घडत असतो. त्यांचं ते मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते प्रयत्न करायला पाहिजे असं? नाही, काय आहे, मुली म्हणजे फार अवघड काम असते मुलींची मॅच खेळवणं. कारण 2 मिनटात मॅच पण घालवू शकतात आणि 2 मिनटात मॅच आणू शकतात. आतापर्यंत कित्येकदा मुलींनी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर बक्षिसं मिळवली, राष्ट्रीय स्तरावर मिळवली. परंतु कित्येक वेळा चांगल्या ठिकाणी आम्हाला हार पत्करावी लागली. परंतु मुलींना मी ती हार कशी पत्करायची आणि पचवून हार परत पुढच्या मॅचेसला असं आपण कसं जाऊ आणि चांगला कॉन्फिडन्सनं कसं खेळू हे त्यांना मोटिवेशन करून एखाद्या चांगल्या खेळाडूचं रहस्य सांगत होतो. कबड्डीचं असून दे, क्रिकेटमधलं असून दे, त्या खेळाडूंची कथा सांगून पुन्हा तेंडुलकरनी 10वीपर्यंत कसं केलं, 10वीला त्यांच्या वेगवेगळ्यावर काय घटना घडली आणि त्यानंतर जगामध्ये क्रिकेटचा राजा म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. ते असं सचिन तेंडुलकरचं उदाहरण असून दे, अनिल कुमारचं असून दे, दीपिका जोसेफ असेल, रमेश बेंडेगिरी, उमा भोसले, अशी चांगले दिग्गज खेळाडूंची उदाहरणं देऊन त्यांना त्यात खेळण्यात प्रवृत्त केलं की नाराज होता का म्हणे, आज मी मॅच हारून आलो आहे, उद्या कसं चांगलं खेळेन, आजचा दिवस माझ्यासाठी खराब होता पण तो उद्याचा दिवस माझ्यासाठी कसा चांगला येईल ह्याचा आदल्या दिवशी तयार करायची आणि दुसऱ्या दिवशी मॅचेसला पाठवत होतो. मुलीने कित्येक वेळा अशा वेळा हारल्या, कित्येक वेळा जिंकल्या पण तू कवा डगमगल्या नाही. मुलींच्यात एक असा प्रॉब्लेम आहे की मुली खेळत असताना पेशन्स राहत नाही, लगेच त्या एक्साइटमेंट असत्या. आत्ता 10चं लीड आहे आमच्याकडं तर परत हाफनंतर आमच्यावर 2चं लीड असतं. हे मुलींचं कसं आहे, लक्ष एकाग्रता नसते, लगेच त्या हळव्या असतात. एखादी मुलगीची पकड झाली तर त्या नाराज होऊन सगळे आऊट होणे, असे वेगवेगळे मानसिक त्यांच्यावर परिणाम होऊन त्यावेळा कॉन्फिडन्स लूज होत होता. मग हे सगळं बघून त्यांना वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग, मानसोपचारांचे जे मार्गदर्शन आहे ते घेऊन त्यांना सांगून त्यांना त्यात प्रवृत्त करून त्या प्रवाहात चांगलं आपण कसं राहील, आपला संघ कायम जिंकत राहील, मी राज्य नॅशनल कसं खेळेन हे सांगायला लागलो. आणि त्यातून काही मुलींना स्पर्धा परीक्षेची सुद्धा माहिती दिली. माझ्या बाबतीत घडलेला प्रकार, मी जेव्हा कॉलेजला होतो आणि शेवटच्या टप्प्यात होतो तेव्हा मी 2 मार्कात PSIच्या परीक्षेला, मेन परीक्षेला नापास झालो ओपनमध्ये असल्यामुळं. आणि त्यानंतर मी काय हरलो नाही, मग मी BPED MPED केलं. परत इंडियन पोस्टचा सुद्धा कॉल आला होता. नेमकं त्यावेळा मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता आणि आमच्या मामाजी म्हटले नको तू इथं शिकत राहा, आणि शिकत राहिलो. आणि मग ट्रॅक्टरची एजन्सी गेली आणि त्यातनंच मला आमच्या इथल्या शाळेतल्या पदाधिकारी डॉक्टर विलास शेट्टी असतील, मदनलालजी बोहरा असतील, यांनी बोलून ज्युनियर कॉलेजवर मला अपॉइंटमेंट दिली आणि तिथनं माझा हा प्रवास उलट दिशेने चालू झाला. मी एकीकडे जाणार होतो स्पर्धा परीक्षा किंवा PSI किंवा वेगवेगळ्या परीक्षेतून कुठं वर वेगळ्या ठिकाणी जाता येईल का, कारण मला खेळ जीवन ठेवायचा होता. परंतु माझ्या बाबतीत उलटं घडलं. डायरेक्ट मला लेडीज शाळेतच नोकरी लागली आणि मला एवढा इथं आनंद वाटायला लागला. मी घरदार, जेवण, पाणी सगळं विसरलो आणि गंगामय म्हणजे गंगामय आणि माझ्या मुली, माझा स्टाफ ह्यात मी वाहून घेतलं आणि त्याचे रिझल्ट आले. आज शहरामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये गंगामाईचं नाव कुठंही घेतलं की गंगामाई शाळा खेळात अग्रेसिव्ह आहे,
आणि शिक्षणातसुद्धा अग्रेसिव्ह आहे, शिस्ताची शाळा आहे, मुलींच्या शाळेत शिस्त आहे, असं सगळं व्याख्यात झालेली आहे आमची. आणि ह्यातून एक साध्य झालं की मला त्या बाजूला जायला आलं नाही, परंतु इथं मुलींना शिकून काही मुली 250-300 मुली नॅशनलपर्यंत गेल्या. हा सगळ्यात मोठा मला पुरस्कार मिळाल्यासारखा आनंद आहे. आणि याही पुढील काळात मुलं असतील मुली असतील मी त्यांना शिकवत राहीन आणि आपला खेळ आपलं गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव देशापर्यंत आणि देशाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करेन. सर, कबड्डी असेल, खो खो असेल, अनेक खेळ तुम्ही शिकवले मुलींना, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदापर्यंत त्या मुली गेल्या, तर ही एक तुमची दौलत आहे एक क्रीडा प्रमुख म्हणून असं म्हणायला काय हरकत आहे. येस. हे बघत असताना शाळेनं तुम्हाला आत्तापर्यंत काय दिलं? शाळेनं मला काय द्यायचं नाही राहिलं आहे असं काहीही नाही. शाळेनं प्रत्येक वेळा सपोर्ट केला. मग मुख्याध्यापक असतील, स्टाफ असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील आणि मेन मुळात म्हणजे आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी हरीश बोरा असतील, मदनलाल बोरा असतील, वडिंगे साहेब असतील, अन्य आमचे लोखंडे साहेब असतील, निमनकर साहेब असतील, ह्या सगळ्यांनी मला उचलून धरलं. तुला खेळायला काय लागतं ते कर, शाळेच्या मुलींचं नाव व्हायला पाहिजे, शाळेचं नाव व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या मुली खेळत नुसतं राहता न राहता त्या खेळातून शिक्षणात पण कशा राहतील आणि दोन्हीचा मिलाप करून त्या पोरी चांगल्या पदाधिकारी कसे होतील, उच्च पदापर्यंत कसं जातील असं त्यांनी मला सपोर्ट केला. मला शाळेनं जे द्यायचं ते खूप दिलं. हे सगळ्यात म्हणजे न सांगण्यासारख्या गोष्टीत काय सांगू शाळेबद्दल, कुठल्याही गोष्टीत नुसतं हाक मारली की मला सगळ्यांनी मदत केल्या. मग ते गरीब मुलींच्यासाठी सायकल घेण्यापासून त्यांना ड्रेस घेण्यापर्यंत जिथं कमी तिथं आम्ही अशी म्हणणारा आमचा स्टाफ आहे, आमचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे मला काही नाही, मी अगदी बेधडक असं स्पीडनं सुपर हायवे एक्सप्रेस आहे त्या हायवेवरनं माझा प्रवास चालू आहे आणि आजपर्यंत कुठेही ब्रेक लागणार नाही. आणि भविष्यात ह्या मुलींच्यामुळं आणि गावातल्या जुन्या आमच्या गेलेल्या खेळाडू असतील, ज्या रिटायर झालेले खेळाडू असतील, या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेत आणि त्यामुळं मी कुठेही थांबणार नाही आणि डगमगणार नाही असं मला वाटतं. नक्कीच सर, तुमच्या कर्तृत्वाला सलाम आणि तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात आणखी एका नवीन स्टोरीसोबत. तर तुम्ही पाहत राहा आपले ॲडॉल्स, आपला अभिमान, इचलकरंजी ॲडॉल्स. कॅमेरामन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर HK न्यूज एक्सप्रेस न्यूज 24 इचलकरंजी.